नमस्कार सर्वांना. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा पत्र निघून बैठकी बसून अजून निर्णय लागायला तयार नाही. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी जे प्रशिक्षणार्थी आहे त्यांना शेवटची विनंती आहे की जोपर्यंत आचारसंहिता संपल्यानंतर तुम्ही वाट बघा की या सरकार काहीतरी तुमच्यासाठी निर्णय लावताय का, सरकार जो काहीतरी निर्णय देत आहे का. तर अशा पद्धतीने तुम्ही जो जिल्हा परिषदच्या निवडणुकी लागलेल्या आहेत, तर जिल्हा परिषदच्या निवडणुकी 5 फेब्रुवारी पर्यंत निवडणुकी आहेत आणि त्याच्यानंतर निकाल लागल्यानंतर आपल्याला जेव्हा आचारसंहिता संपेल तेव्हा या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाचा जो प्रशिक्षणार्थ्यांचे जे न्याय भेटतोय का, यांचा प्रश्न सुटतोय का, यावर काहीतरी सरकार निर्णय घेते का, तोपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे. जर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा जर आचारसंहिता संपल्यावर सुद्धा जर हे प्रशिक्षणार्थ्यावर कुठलाही ठोस निर्णय घेत नाही, कुठलाही निर्णय देत नाही, या प्रशिक्षणार्थ्यांना सगळ्यांना जर वाऱ्यावर सोडलं तर याच्यावर प्रशिक्षणार्थ्यांना काहीतरी तोडगा काढणं आवश्यक आहे. तुकाराम बाबांना भेटून, बालाजी पाटील चाकूरकर साहेब असेल, वेगवेगळ्या जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष सगळ्यांनी एकदा जोपर्यंत आपल्याला यश भेटत नाही तोपर्यंत हा लढा असा सुरू ठेवा. याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच अडचणी येतील, बरेच संकट येतील, पण आपल्याला जर इथपर्यंत जर हरून चाललं तर हे सरकार त्याचीच वाट बघत आहे की हे सगळे प्रशिक्षणार्थी शांत कधी बसल, यांना सगळ्यांना आज सोडून द्यावी. हे प्रशिक्षण इथे संपलं आणि इथं पुढून या प्रशिक्षणार्थ्यांना कुठल्याही परत घेतल्या जाणार नाही, कंत्राटी पद्धतीने घेतल्या जाणार नाही, कुठल्याही पद्धतीने यांना परत कुठेही या प्रशिक्षणार्थ्याचा फायदा होणार नाही. यासाठी हे सरकार हे लेट करत आहे, त्याचीच वाट बघून आहे. तर प्रशिक्षणार्थ्यांना शेवटपर्यंत जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत हा लढा संपू नका. वाटेल ते प्रयत्न करा, जोपर्यंत वाटतंय तोपर्यंत नक्कीच प्रयत्न करा. शेवटच्या क्षणाका होईना तुम्हाला न्याय भेटू शकतो. तुम्हाला न्याय सरकारने आपोआप सरकार म्हटलं पाहिजे की या प्रशिक्षणार्थ्यांना खरोखर आपल्याला न्याय द्यायला हवा आणि या प्रशिक्षणार्थ्यांना कुठंतरी रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यायला हवी. तोपर्यंत प्रशिक्षणार्थ्यांना थांबायचं नाही आहे. हे सरकार याचीच वाट बघून आहे की प्रशिक्षणार्थी शांत बसल आणि याचा सगळा नाद सोडेल, याचीच वाट बघून प्रशिक्षणार्थी आहे. पण तुम्हाला असं करता कामा नये. तुम्हाला त्या सरकारला प्रत्युत्तर द्यायचं आहे की आम्ही शांत बसणार नाही जोपर्यंत तुम्ही आम्हाला रोजगार देत नाही, रोजगाराची संधी उपलब्ध करून देत नाही, तोपर्यंत आम्ही थांबायला तयार नाही. त्याच्यामुळं फेब्रुवारी पर्यंत वाट बघा. फेब्रुवारी नंतर आपल्याला परत एकदा उठावा लागणार आहे आणि परत एकदा या सरकारला दाखवून द्यावा लागणार आहे की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी काय करू शकतात. प्रशिक्षणार्थी जर एकत्र आले तर सर्व काही शक्य आहे. सगळं प्रशिक्षणार्थी एकत्र येणं खूप गरजेचं आहे. जर सगळे प्रशिक्षणार्थी एकत्र आले, एकजुटीने लढले तर सरकार काय कोणीही या प्रशिक्षणार्थ्यासमोर झुकेल आणि यांच्या मागण्या मान्य करेल. त्याच्यामुळं सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना विनंती आहे, 5 फेब्रुवारी पर्यंत वाट बघा. 5 फेब्रुवारी पर्यंत आचारसंहिता संपल्यानंतर जो काय निर्णय देत आहे सरकार, निर्णय देत आहे का, याच्यावर काहीतरी निर्णय देतं का, प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार देतो का, याची वाट बघा आणि नवीन वाटचालीला सुरुवात करा. काहीतरी आपल्याला निर्णय घेणे आहे. जोपर्यंत आपल्याला यश भेटत नाही तोपर्यंत थांबायचं नाही.